नमस्कार मित्रांनो, सरळ सेवा स्टडी पॉईंटमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत. असं म्हणतात की जर तुम्हाला तुमची ताकद ओळखायची असेल तर तुम्हाला तुमचे अधिकार माहिती असायला हवेत आणि हे अधिकार, हे नियम आपल्याला मिळतात ते आपल्या संविधानातूनच. पण कलम म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतात ते क्लिष्ट शब्द आणि मोठे कायदे. आजच्या या विशेष भागात आपण कायद्याची भाषा बाजूला ठेवून अगदी सोप्या भाषेत शब्दात समजून घेणार आहोत आपल्या संविधानातील सर्वात महत्त्वाची पहिली 10 कलमे. ही कलमे नेमकी काय आहेत, आपला देश, नागरिक तत्व आणि आपल्या सीमांशी त्यांचा काय संबंध आहे, हे सर्व आपण एका पॉडकास्ट स्वरूपात जाणून घेणार आहोत. जर तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल, एक जागरूक नागरिक म्हणून तुम्हाला भारताचे संविधान समजून घ्यायचे असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग सुरुवात करूया आजच्या या खास विषयाला. कलम 1, संघ राज्याचे नाव आणि त्यांचे राज्यक्षेत्र. नमस्कार मित्रांनो, आज आपण भारतीय संविधानातील सर्वात पहिलं कलम 1 अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. कलम 1 काय सांगतो? मित्रांनो, कलम 1 आपल्याला आपल्या देशाचे नाव आणि स्वरूप सांगतो. आपल्या देशाचं अधिकृत नाव आहे भारत, म्हणजेच इंडिया. म्हणजेच आपल्या देशाला 2 नावे आहेत, भारत आणि इंडिया. आणि देशाचे स्वरूप काय आहे बघा. कलम 1 स्पष्ट सांगतो, भारत हा राज्याचा संघ आहे. याचा अर्थ असा की भारत अनेक राज्यांनी मिळून बनलेला देश आहे. ही राज्य स्वतंत्र देश नाहीत. सर्व राज्य मिळून एकच भारत देश तयार होतो. महत्त्वाची गोष्ट, राज्यांच्या सीमा बदलू शकतात, नवीन राज्य तयार होऊ शकतात, पण भारताची एकता आणि अखंडता कायम राहते. थोडक्यात सांगायचं झालं तर कलम 1 आपल्याला सांगतं की भारत हा अनेक राज्याचा एक मजबूत संघ आहे आणि त्याचं नाव भारत म्हणजेच इंडिया आहे. कलम 2, नवीन राज्याचा प्रवेश आणि स्थापना. नमस्कार मित्रांनो, आपण भारतीय संविधानातील कलम 2 अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. कलम 2 काय सांगतो? कलम 2 आपल्याला सांगतं की भारत सरकारला अधिकार आहे देशात नवीन राज्यांचा प्रवेश आणि नवीन राज्याची स्थापना करण्याचा. याचा अर्थ असा मित्रांनो, जर एखादा नवीन प्रदेश किंवा राज्य भारतात जोडायचं असेल तर ते थेट भारतात सामील केलं जाऊ शकतं किंवा नवीन राज्य तयार करून त्याला भारतात समाविष्ट केलं जाऊ शकतं. महत्त्वाची गोष्ट, हा निर्णय फक्त भारत सरकार आणि संसद घेते. कोणतंही राज्य स्वतःहून देशात येऊ शकत नाही. थोडक्यात सांगायचं झालं तर कलम 2 भारताला नवीन राज्य जोडण्याची आणि तयार करण्याची शक्ती देते. कलम 3, नवीन राज्याची निर्मिती आणि विद्यमान राज्याचे क्षेत्र बदलणे. 3 काय सांगतो? कलम 3 भारत सरकारला अधिकार देतं नवीन राज्य तयार करणे, विद्यमान राज्याचे क्षेत्र बदलणे, राज्याचे नाव बदलणे, 2 राज्य एकत्र करणे किंवा वेगळे करणे. हे कसं होतं? मित्रांनो, हा सगळा निर्णय संसद घेते आणि त्यासाठी कायदा लॉ बनवला जातो. महत्त्वाची गोष्ट, राज्य सरकारची फक्त मतं विचारली जातात, पण अंतिम निर्णय केंद्र सरकार आणि संसद घेते. उदाहरण सोपं करून, जर सरकारला वाटलं की एखादं राज्य मोठं आहे किंवा बदल आवश्यक आहे तर ते नवीन राज्य बनवू शकतं, जुनं राज्य विभागू शकतं, सीमा बदलू शकतं. थोडक्यात सांगायचं झालं तर कलम 3 भारताला राज्याची रचना बदलण्याची पूर्ण शक्ती देते. कलम 4, कलम 2 आणि 3 अंतर्गत केलेल्या बदलांशी संबंधित कायदे. कलम 4 काय सांगतं? कलम 4 आपल्याला सांगतं की जेव्हा नवीन राज्य तयार केलं जातं किंवा राज्याच्या सीमांमध्ये बदल केला जातो, कलम 1 आणि 3 अंतर्गत ते बदल संसदेने बनवलेल्या कायद्यामध्ये समाविष्ट केले जातात. याचा अर्थ काय? मित्रांनो, सोप्या भाषेत, नवीन राज्य तयार झालं किंवा एखाद्या राज्याचा भाग दुसऱ्या राज्याला दिला तर त्या सगळ्या गोष्टी एका कायद्याला लिहिल्या जातात. महत्त्वाची गोष्ट, हे बदल संविधानाच्या मोठ्या दुरुस्तीशिवाय करता येतात. फक्त संसदेचा साधा कायदा पुरेसा असतो. उदाहरण, जर नवीन राज्य तयार झालं तर त्याचं नाव, सीमा, अधिकार हे सगळं संसद एका कायद्यात स्पष्ट करते. थोडक्यात सांगायचं झालं तर कलम 4 हे सांगतं की राज्य बदलांचे सर्व निर्णय संसद कायद्याच्या स्वरूपात एकत्र. कलम 5, भारतीय नागरिक तत्वाची सुरुवात. नमस्कार मित्रांनो, आज आपण भारतीय संविधानातील कलम 5 अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. कलम 5 काय सांगतो?
कलम 5 आपल्याला सांगतो की संविधान लागू झाल्याच्या वेळी म्हणजेच 26 जानेवारी 1950 रोजी कोण व्यक्ती भारताचा नागरिक मानला जाईल. कोण नागरिक होते त्यावेळी खालील लोकांना भारतीय नागरिकत्व मिळालेला, जे भारतात जन्मलेले होते, जे भारतात राहत होते, ज्यांचे आई वडील भारतात राहत होते. महत्वाची गोष्ट, कलम 5 फक्त संविधान लागू झाल्याच्या दिवशीची स्थिती सांगतो. नंतरच्या नागरिकत्वाचे नियम पुढच्या कलमांमध्ये आहे. सोप्या भाषेत 26 जानेवारी 1950 ला भारतात आलेले किंवा भारताशी संबंध असलेले लोक भारताचे नागरिक बनेल. थोडक्यात सांगायचं झालं तर कलम 5 भारताच्या पहिल्या नागरिकाची सुरुवात ही स्पष्ट. कलम 6 पाकिस्तानातून भारतात आलेल्या लोकांचे नागरिकत्व. कलम 6 काय सांगतं? कलम 6 आपल्याला सांगतं की जे पाकिस्तानातून भारतात आले आणि भारतात स्थायिक झाले त्यांना नागरिकत्व कसं मिळेल हे या कलमात सांगितलं आहे. कोणाला नागरिकत्व मिळालं? कलम 6 नुसार जे 19 जुलै 1948 पूर्वी भारतात आले त्यांना आपोआप नागरिकत्व मिळालं आणि जे त्यानंतर आले त्यांना काही अटी पूर्ण करून नागरिकत्व मिळालं. जसं बघा, महत्वाची गोष्ट, भारत विभाजनानंतर आलेल्या लोकांसाठी हे विशेष नियम बनवले गेले. नागरिकत्व मिळवण्यासाठी नोंदणी आणि अटी आवश्यक होत्या. सोप्या भाषेत पाकिस्तानातून भारतात आलेल्या लोकांना नागरिकत्व देण्यासाठी कलम 6 बनवलं गेलं. थोडक्यात सांगायचं झालं तर कलम 6 भारतात स्थलांतर करून आलेल्या लोकांचे नागरिकत्वाबद्दल सांगतो. कलम 7 पाकिस्तानात स्थलांतर केलेल्या लोकांच्या नागरिकत्वाची समाप्ती. कलम 6 काय सांगतं? कलम 7 आपल्याला सांगतं की 1 मार्च 1947 नंतर जे लोक भारतातून पाकिस्तानात स्थलांतर करून गेले त्यांचे भारतीय नागरिकत्व कसे हाताळले जाईल. याचा अर्थ काय? मित्रांनो, विभाजनाच्या काळात अनेक लोक भारतातून पाकिस्तानात गेले आणि तिथे कायमचे स्थायिक झाले. अशा लोकांना भारतीय नागरिक मानलं जात नाही. महत्वाची गोष्ट, जर कोणी भारत सोडून पाकिस्तानात गेलं आणि तिथे नागरिकत्व घेतलं तर त्यांचं भारतीय नागरिकत्व संपतं. सोप्या भाषेत जे लोक भारत सोडून पाकिस्तानात गेले त्यांना भारताचे नागरिकत्व मिळत नाही किंवा राहत नाही. थोडक्यात सांगायचं झालं तर कलम 7 भारतातून पाकिस्तानात गेलेल्या लोकांच्या नागरिकत्वाबद्दल नियम सांगतो. कलम 8 परदेशात राहणाऱ्या भारतीय वंशाच्या लोकांचे नागरिकत्व. नमस्कार मित्रांनो, आज आपण भारतीय संविधानातील कलम 8 अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. कलम 8 काय सांगतं? कलम 8 आपल्याला सांगतं की जे भारतीय वंशाचे लोक परदेशात राहतात त्यांना भारतीय नागरिकत्व कसे मिळू शकते. कोणाला फायदा होतो? मित्रांनो, याचा फायदा त्यांना होतो जे भारतात जन्मले पण परदेशात राहतात किंवा ज्यांचे आई वडील भारतीय आहेत आणि जे भारताशी संबंध ठेवून आहेत. नागरिकत्व कसं मिळतं? अशा लोकांना भारतीय दूतावासमध्ये नोंदणी करून नागरिकत्व मिळू शकतं. महत्वाची गोष्ट, हे कलम भारतीय वंश असलेल्या लोकांसाठी आहे, म्हणजे भारताशी रक्तसंबंध असलेले लोक. सोप्या भाषेत, जर तुम्ही भारतीय मूळचे असाल आणि परदेशात राहत असाल तर तुम्ही भारताचे नागरिक बनू शकतात. थोडक्यात सांगायचं झालं तर कलम 8 परदेशात राहणाऱ्या भारतीय वंशाच्या लोकांना नागरिकत्व मिळवण्याची संधी देते. कलम 9 कोणताही परदेशी नागरिक भारताचे नागरिकत्व आपोआप घेऊ शकत नाही. कलम 9 काय सांगतं? कलम 9 स्पष्ट सांगतं की जर एखादी व्यक्ती स्वतःहून प्रदेशातील नागरिकत्व घेत असेल तर ती व्यक्ती भारताची नागरिक राहू शकत नाही. याचा अर्थ काय? मित्रांनो, सोप्या भाषेत, तुम्ही जर दुसऱ्या देशाचे नागरिक झालात तर भारताचे नागरिकत्व आपोआप संपते. महत्वाची गोष्ट, एकाच वेळी 2 देशाचे पूर्ण नागरिकत्व मिळत नाही. जर दुसरा देश स्वीकारला तर भारताचे नागरिकत्व गमावलं जातं. सोप्या भाषेत, जर कोणी दुसऱ्या देशाचा पासपोर्ट घेतला तर तो भारताचा नागरिक राहत नाही. थोडक्यात सांगायचं झालं तर कलम 9 भारतात सांगतं की दुसऱ्या देशाचं नागरिकत्व घेतल्यावर भारतीय नागरिकत्व संपतं. आणि कलम 10 नागरिकत्वाचे अधिकार चालू राहणे. कलम 10 काय सांगतं बघा? कलम 10 सांगतं की जे लोक भारतीय नागरिक झाले आहेत, ज्यांचे नागरिकत्व कायम चालू राहते जोपर्यंत नवीन कायदा काही बदलत करत नाही. याचा अर्थ काय? मित्रांनो, सोप्या भाषेत, जर तुम्ही एखादा भारताचे नागरिक झालात तर तुमचं नागरिकत्व आपोआप टिकून राहतं. महत्वाची गोष्ट, नागरिकत्व वाढवण्यासाठी किंवा काढण्यासाठी, बदलण्यासाठी संसदेला विशेष कायदा करावा लागतो. सोप्या भाषेत, एकदा भारताचे नागरिक झाल्यावर ते नागरिकत्व आपोआप कायम राहतं. थोडक्यात सांगायचं झालं तर कलम 10 नागरिकत्व
अस्तित्व टिकवून राहण्याची खात्री देते.